पुण्यामध्ये राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्याचं पाहायला मिळालेलं आहे। पुण्यातल्या एका कार्यक्रमात ठाकरे शिंदे एकत्र पाहायला मिळालेत। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी ई व्हेइकल मधनं एकत्र प्रवास देखील केलेला आहे। इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला हे दोन्ही नेते उपस्थित होते। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे एकत्र आल्याचं पाहायला मिळालेलं आहे। पुण्यातल्या एका कार्यक्रमात हे दोन्ही नेते एकत्र दिसलेले आहेत। इतकंच नव्हे तर या कार्यक्रमादरम्यान ई व्हेइकल मधनं या दोन्ही नेत्यांनी एकत्र प्रवास केलेला आहे। त्यामुळे विविध चर्चा देखील राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळत आहेत। इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला हे दोन्ही नेते उपस्थित होते। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत। निलेश, पुण्यामध्ये राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले आहेत, त्यामुळे विविध चर्चा सुरू झाल्यात। काय नेमका कार्यक्रम आहे आणि काय सांगाल? खरं तर पुण्यामध्ये महाराष्ट्र मंडळाची जागेच्या एका इमारतीच्या भूमिपूजनाचं काम जे होतं नेते आहेत ते एकत्र पाहायला मिळत आहे। खरं तर त्या इमारतीचं काम अनेक दिवसांपासून रखडलं होतं, मात्र आज त्या कामाला मुहूर्त लागलाय आणि त्या कामाच्या भूमिपूजनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे तो परिसर राज ठाकरे यांच्या परिसरामुळे या ठिकाणी आलेले आपल्याला। मात्र या दरम्यान राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र ही गाडी आहे त्या गाडीतून त्यांनी प्रवास केला आणि संपूर्ण परिसर आहे तो त्यांनी पाहिला। पण मात्र या दरम्यान त्यांनी कुठेही राजकीय चर्चा केली नाहीये। प्रत्यक्षात त्यांनी एकमेकांना भेटून स्वागत केलं आणि त्यानंतर त्यांनी या जागेची पाहणी करायला सुरुवात केलेली आहे। दोघांनी त्या जागेमध्ये भूमिपूजन करून नवीन इमारतीच्या भूमिपूजनाचा टिकाव त्यांनी त्या ठिकाणी टाकलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे दोघेही मोठे नेते जे आहेत ते आता एकत्र या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। कार्यक्रम जरी मोठा नसला तरी या कार्यक्रमाचं स्वरूप आता मोठं झालेलं पाहायला आपल्याला मिळतंय। निश्चितच धन्यवाद निलेश सविस्तर माहितीसाठी। पुण्यामधल्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत। ई व्हेइकलच्या माध्यमातून दोघांनी एकत्र प्रवास केलेला आहे। इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला हे दोन्ही नेते उपस्थित होते।